नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बहुपदी हे प्रकरण स्कॉलरशिपच्या मुलांसाठी बघत आहोत आणि स्वाध्याय 32.2 पूर्ण सोडवून येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन ही दाबा। आता पहिलंच आपल्याला गणित काय दिलेलं आहे ते बघूया। आता या ठिकाणी बघा 4x वर्ग वजा 9x आधी लिहित जाऊया म्हणजे आपल्याला सोडवायला बरं होईल। तर इथं बघा 4x वर्ग वजा 9x अधिक 7। पण आता या कंसाच्या बाहेरचं जे चिन्ह आहे ते काय आहे, धन आहे म्हणजे अधिक आहे। त्यामुळे आतल्या कंसातली जी संख्या आहेत त्या तशाच राहतील, बरोबर आहे। ज्या वेळेला कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असतं त्यावेळेला कंसातली चिन्ह बदलतात। म्हणजे हे अधिक होतं हे काय झालं, वजा झालं, हे वजा होतं हे अधिक झालं आणि हे अधिक होतं हे काय झालं, वजा झालं। ठीक आहे। आता जी चल समान असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला काय करायचं आहे, एका साइडला लिहून घ्यायच्या आहेत। म्हणजेच काय करायचंय बघा, इथं 4x वर्ग अधिक x वर्ग हे आणि हे वजा 5x वर्ग। ठीक आहे। आता x चल असणार वजा 9x अधिक 5x आणि अधिक 4x आले। ठीक आहे। राहिलेले अधिक 7 वजा 1 आणि वजा 5 आले। ठीक आहे। सोडवून घेऊया। 4 आणि 1 5, 5तनं 5 गेले, किती राहिले, 0 राहिले। ठीक आहे। वजा इथं वजा 9x आहे, 5 आणि 4 9, 9तनं 9 गेले, परत इथं 0 आले। ठीक आहे। हे 7 आहे, इथं बघा वजा 1 आणि वजा 5, वजा वजा काय झाले, अधिक झाले, चिन्ह वजा आले, म्हणजे इथं 7 वजा 6 झाले, म्हणजे उत्तर किती असणार आहे आपलं, 1 हे उत्तर असणार आहे। म्हणजेच पर्याय क्रमांक 1 तर बरोबर आहेच, पण त्यांनी काय सांगितलेलं आहे, 2 अचूक पर्याय निवडा। आता एक पर्याय म्हणजे उत्तर 1 येणारा पर्याय कोणता असणार आहे, तर कोणत्याही संख्येचा घात ज्या वेळेला 0 असतो तेव्हा त्याचंही उत्तर काय असतं, 1 असतं। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 सुद्धा बरोबर आहे। दुसरं गणित आपण बघतोय, काय सांगितलेलं बघा, 3m घन अधिक 7m वर्ग अधिक 5m अधिक 1 या भाज्याला एका भाजकाने पूर्ण भाग जातो व भागाकार 3m वर्ग अधिक 4m अधिक 1 येतो, तो भाजक कोणता। आता सूत्राचा जर विचार केला तर या ठिकाणी काय असतं आपलं, तर भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी असते। पण इथं बाकी काय दिलेले आपल्याला, 0 दिले, त्यामुळे बाकीचा इथं विचार करायची गरज नाही। आता राहिलं भाज्य आणि भागाकार दिलेला आहे, भाजक आपल्याला काढायचंय। म्हणजे जर आपण या ठिकाणी बघा भाज्य काय आहे, 3m घन अधिक 7m वर्ग अधिक 5m अधिक 1 ला काय केलं, तर भागाकाराने भागलं, म्हणजे 3m वर्ग अधिक 4m अधिक 1 नी भागलं। आता याचे सगळे जे 8वीचे व्हिडिओ आहेत ते सगळे आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते एकदा जर बघितले तर तुमच्या कन्सेप्ट अजून क्लिअर होतील। ठीक आहे। आता इथं 3m वर्ग आहे, इथं 3m घन आहे, वर्ग आणायचा असेल तर या ठिकाणी बघा, जर 3m वर्ग अधिक 4m अधिक 1 ला कितीनं गुणले आपण, m नी गुणले, काय उत्तर मिळाले आपल्याला, तर 3m चा तिसरा घात अधिक 4m वर्ग अधिक m आले, म्हणजे m नी प्रत्येकाला गुणले या ठिकाणी। ठीक आहे। आता कशाने गुणले आपण, तर m नी गुणले, म्हणून m इथं लिहिले। गुणल्यानंतर आलेलं उत्तर काय आपलं, 3m घन अधिक 4m वर्ग अधिक m आहे। ठीक आहे। आता इथं वजा असतं त्यामुळे खालची चिन्ह काय होतात, वजा होतात। ठीक आहे। हे जर समजत नसेल तर 8वीचे जे बहुपदी प्रकरण आहे ते एकदा पूर्ण बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला बहुपदी हे प्रकरण सोपं जाईल। या ठिकाणी अधिक वजा असल्यामुळे हे निघून गेले, 7तनं 4 गेले, इथं 3m वर्ग राहिले, 5तनं 1m गेला, म्हणजे तिथे किती राहिले आपले, 4m राहिले आणि अधिक किती असले आपले, 1 आले। ठीक आहे। आता कितीनं गुणले तर आपल्याला परत एकदा 3m वर्ग मिळणार आहे, इथं सुद्धा 3m वर्ग आहे, इथं वजा 4m अधिक 1 आहे, पण आपण पहिल्या पदाचा विचार केला तर आपल्याला अधिक 1 न गुणलं तर परत हीच पद मिळणार आहेत। म्हणजे इथं बघा 3m वर्ग अधिक 4m, ठीक आहे, इथं सुद्धा अधिकच असणार आहे, कारण अधिक 5 आणि हे वजा, म्हणजे इथं काय असणार आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह असणार आहे, आणि इथं अधिक 1 आले। चिन्ह बदलल्यामुळं ही सगळी पद एकमेकांना काय झाली, कॅन्सल झाली आणि बाकी 0 आली, आणि आपल्याला काय विचारलं होतं, भाजक विचारलं होतं, म्हणजे भाजक किती असणार आहे, तर m अधिक 1 हे भाजक असणार
आहे। स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे, पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून हाईप द्यायला विसरू नका। तिसरं गणित बघतोय, काय सांगितलेलं आहे बघा। जर x वर्ग वजा x वर्ग वजा mx अधिक 7 या बहुपदीची किंमत x बरोबर 2 असताना 35 असेल, म्हणजे याची किंमत किती आहे? 35 आहे। कधी? ज्या वेळेला x बरोबर 2 असताना। तर m ची किंमत किती आपल्याला काढायची आहे, म्हणजे जिथे x आहे तिथे आपल्याला हे 2 टाकायचे। म्हणजे इथं काय झाले बघा, 2 चा वर्ग वजा m गुणिले 2 अधिक 7 बरोबर 35 झाले। ठीक आहे, 2 चा वर्ग हा किती झाला? 4 आणि हे अधिक 7 वजा 2 गुणिले m वजा 2m आणि हे आले आपले 35। 7 आणि 4 11 वजा 2m बरोबर 35 आले। ठीक आहे, हा अधिक 11 होते, इकडे गेल्यानंतर वजा 11 झाले, हे वजा 2m इथंच राहिले। हे बघा 35 वजा 11 झाले या ठिकाणी। ठीक आहे, म्हणजेच काय झाले बघा, इथं 4 3तनं 1 गेले, किती राहिले? 2 राहिले, इथं वजा 2m। आता 2 गुणाकारात होता वजा 2, इकडे गेल्यानंतर भागाकारात जाईल, म्हणजेच m बरोबर 24 भागिले वजा 2, दोन्ही भाग घालवला बेके बे दोन्ही 4। ठीक आहे, पण भागाकारात एकाचं जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तराला वजा चिन्ह येतं, म्हणजेच m ची किंमत किती आलेली आहे? तर वजा 12 आलेली आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे। चौथा प्रश्न बघतोय, काय सांगितलेलं आहे बघा। जर ax घन अधिक bx वर्ग अधिक cx अधिक d आणि 4x घन वजा 5x वर्ग अधिक 7x वजा 6 या बहुपदी समान असतील तर काय सांगितलेलं आहे? पहिला a b c d च्या अनुक्रमे किमती पुढीलपैकी कोणत्या असं विचारलेलं आहे। म्हणजे तुलना करायची आहे। a ची किंमत किती असणार आहे बघा, या ठिकाणी x चा सहगुणक आहे, त्याच्यामुळे इथे a बरोबर 4 आले। b बरोबर बघा चिन्हासहित घ्यायचंय, म्हणजे इथं वजा 5 आले। c बरोबर किती असणार आहे? तर 7 असणार आहे आणि d बरोबर किती आहे? या ठिकाणी वजा 6 आहे, त्यामुळे या किमती असणार आहेत। आता यातला कुठला पर्याय बरोबर असणार आहे बघा, तर 4 वजा 5 7 वजा 6 म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी काय असणार आहे? बरोबर असणार आहे। आता यातलं दुसरं गणित आपल्याला दिलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर a अधिक b अधिक c अधिक d यांची बेरीज करायची आहे। म्हणजे इथं बघा 4 अधिक काय आहे, तर वजा 5 आहे, अधिक 7 वजा 6 आहे। ठीक आहे, 7 आणि 4 किती झाले? इथं 11 झाले, बरोबर आहे। वजा हे वजा 5 हे वजा 6 म्हणजेच किती झाले बघा, 11 वजा वजा अधिक चिन्ह वजा, म्हणजे 7 5 11 झाले, म्हणजेच उत्तर किती असणार आहे याचं? तर 0 हे उत्तर असणार आहे। म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे। ठीक आहे, आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला, तर a गुणिले b गुणिले c, म्हणजे a गुणिले b गुणिले c, म्हणजेच इथं 4 गुणिले वजा 5 गुणिले 7 दिलेलं आहे। ठीक आहे, वजा दुसऱ्या कंसात b ची किंमत किती आहे बघा, तर वजा 5 गुणिले c किती आहे? 7 आहे, गुणिले d किती आहे? तर वजा 6 आहे। आता हे सोडवलं तर काय उत्तर येते ते बघूया। 4 पंचे 20 झाले, 20 दोन्ही 20 सत्ते किती झाले? 140 झाले, म्हणजे 7 दोन्ही 14 आणि हे 0, म्हणजे तिथं वजा 140, कारण एक चिन्ह वजाच आहे। आता इथं हे मधलं चिन्ह तर वजाच आहे, हे वजा वजा काय झालं? अधिक झालं। ठीक आहे, तर इथं बघा 6 पंचे 30, ठीक आहे, 30 गुणिले 7 7 त्रिक 21 म्हणजे किती आले? 210 झाले, वजा वजा अधिक बेरीज करायची आहे आपल्याला, म्हणजेच काय आले? 0 5 आणि 3 आले, पण चिन्ह देताना आपण काय करतो, तर वजाचं चिन्ह देतो, म्हणजेच वजा 350 हे उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? बरोबर असणार आहे। ज्या ज्या वेळेला तुम्हाला स्क्रीनशॉट काढावे असे वाटतात त्या त्या वेळेला स्क्रीनशॉट काढून घ्या। आणि यामध्ये तुम्हाला चिन्हांचे नियम वापरलेले आहेत, आणि जर तुम्हाला बेरीज वजाबाकीतील चिन्हांचे नियम, गुणाकार भागाकारातील चिन्हांचे नियम माहिती नसतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण देत आहोत। आणि त्याचप्रमाणे 8वीचेही सर्व प्रकरण आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, त्याचीही लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही एकदा बघून घ्या। आता या ठिकाणी बघा 7x वर्ग वजा 2x अधिक 4 या बहुपदीतून कोणती बहुपदी वजा केली असता 10x वर्ग अधिक 5 ही बहुपदी मिळेल। आता अशा वेळेला बघा, एक समजा आपल्याला 10 ही संख्या दिलेली आहे आणि त्यातून अशी कोणती संख्या वजा केली तर तुम्हाला 4 हे उत्तर मिळतं असं ज्यावेळेला विचारेल त्यावेळेला तुम्ही काय करणार आहे, ही संख्या इकडे घेणार आहे आणि ही संख्या इकडे घेणार आहे, म्हणजे 10 वजा 4 बरोबर काय करतो आपण? x, म्हणजे वजाबाकी करतो दिलेल्या उत्तराची या संख्येतून, बरोबर आहे। त्याच पद्धतीने आपल्याला दिलेली बहुपदी कोणती आहे, तर 7x वर्ग वजा 2x अधिक 4 आहे, त्यातून कोणती संख्या वजा केल्यानंतर मिळणारं उत्तर काय आहे आपलं, तर वजा
10x वर्ग अधिक 5 करावे लागेल. म्हणजेच तुम्हाला ती संख्या या ठिकाणी मिळणार आहे, म्हणजेच बहुपदी मिळणार आहे. आता वजा चिन्ह असलं की आतली चिन्ह काय होतात, बदलतात. ती एकदा बदलून घ्या म्हणजे सोडवायला सोपं जाईल. म्हणजे इथं झाले वजा 10x वर्ग आणि अधिक वजा वजा झाले आणि इथं आले वजा 5. ठीक आहे. इथं 7x वर्ग आहे आणि इथं सुद्धा वर्ग आहे, त्यामुळे त्या दोन्ही संख्या एकत्र घेतल्या तर 7x वर्ग वजा 10x वर्ग वजा 2x अधिक 4 आणि हे वजा 5. ठीक आहे. म्हणजे समान चल एका साईडला घेतली. इथं बघा अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह 10 7 गेले 3 राहिले आणि हा x वर्ग तसंच वजा 2x तसेच अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथं आले वजा 1. म्हणजेच हे उत्तर असणार आहे का बघा पर्याय वजा 3x वर्ग वजा 2x वजा 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. आता इथं बघा इथल्या प्रश्नाचा पूर्ण उलटा प्रश्न आहे. इथं काय करायचं आपल्याला 3x घन वजा 2x वर्ग अधिक 3 या बहुपदीत कोणती बहुपदी मिळवली असता 3x वर्ग अधिक 4 ही बहुपदी मिळेल. आता इथं बघा जर मगाशी उदाहरण घेतलं तर तेच घेऊया. इथं बघा आपण x मिळवलं तर आपल्याला किती मिळतात, तर इथं 15 मिळतात. ठीक आहे. तर 15 मिळत असतील तर आपल्याला x ची किंमत ज्यावेळेला आपण काढू त्यावेळेला हे 10 इकडे जाऊन काय होणार आहेत, वजा होणार आहेत. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचंय बघा आता या ठिकाणी दिलेलं उत्तर काय आहे आपलं 3x चा वर्ग अधिक 4 वजा दिलेली बहुपदी काय आपली 3x घन वजा 2x वर्ग अधिक 3 आहे. बरोबर. आणि हा प्रश्न 2017 विचारलेला आहे. आता या ठिकाणी बघा 3x वर्ग अधिक 4 वजा 3x घन वजा वजा काय होता अधिक झालं, म्हणजे कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसातील चिन्ह काय होतात, बदलतात. ठीक आहे. आता इथं बघा हे वजा 3x घन ह्याला समान चल आहे का नाही, त्यामुळे ते तसंच ठेवलं. पुढे काय केलं बघा इथं अधिक 2x वर्ग अधिक 3x वर्ग. ठीक आहे. आणि अधिक 4 घेतले. आता पुढे काय आले बघा इथं वजा 3x घन अधिक 5x वर्ग, कारण 3 आणि 2 5 झाले आणि हे अधिक 4 म्हणजेच वजा 3x घन अधिक 5x वर्ग अधिक 4 हे उत्तर असणार आहे का पर्यायामध्ये वजा 3x घन अधिक 5x वर्ग आणि अधिक किती आहे आपलं 4 नाही येणार आहे. इथलं वजा 3 सुद्धा राहिलेलं आहे आपलं, त्यामुळे 4तनं 3 गेले किती राहतात, इथं 1 राहतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच धन येणार आहे, म्हणजेच अधिक चिन्ह येणार आहे. म्हणजेच बघा वजा 3x घन अधिक 5x वर्ग अधिक 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय आहे, बरोबर पर्याय आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा पुढील प्रत्येक उदाहरणात a बरोबर b बरोबर आणि c बरोबर अशा बहुपदी दिलेल्या आहेत, तर d ची किंमत काढायची आहे. आता पहिलं गणित जे दिलेलं आहे काय दिलेलं आहे बघा a अधिक b. a ची किंमत काय आहे बघा इथं 5x वर्ग वजा 7x अधिक 6 अधिक b. b म्हणजेच काय आपलं तर 2x वर्ग अधिक 7 बरोबर d. म्हणजे या d ची किंमत आपल्याला काढायची आहे. बेरीज असल्यामुळे डायरेक्ट करता येईल आपल्याला, चिन्ह बदलत नाहीत. आता हे 5x वर्ग हे अधिक 2x वर्ग वजा हे 7x तसेच राहिले अधिक 6 आणि इथं अधिक 7 बरोबर d आले. ठीक आहे. या दोघांची बेरीज केली तर 5 आणि 2 किती झाले 7, कारण समान चल आहेत त्यामुळे. ठीक आहे. इथं आले वजा 7x आणि इथं बघा 13 7 आणि 6 किती झाले 13 आणि बरोबर 0. म्हणजेच d ची किंमत ही किती असणार आहे या ठिकाणी 0 न घेता d आहे. हे d ची किंमत किती आलेली आहे तर 7x वर्ग वजा 7x अधिक 13 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे. आता परत एकदा तसंच आहे a अधिक d बरोबर c आहे आणि a अधिक d बरोबर c आहे. d ची किंमत आपल्याला काढायची, आपण मगाशीच बघितलं त्यावेळेला आपण काय करतो c वजा a करतो. ठीक आहे. कारण a अधिक होता इकडे गेल्यानंतर काय झाला वजा झाला. आता c ची किंमत काय आहे दिलेली आपल्याला बघा x वर्ग अधिक 2x वजा 3 वजा कंसात a ची किंमत काय बघा इथं 5x वर्ग वजा 7x अधिक 6 आहे. ठीक आहे. आता चिन्हांच्या म्हणजे कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे आतली चिन्ह काय होणार आहे तिथं बदलणार आहेत. म्हणजे इथं झाले वजा 5x वर्ग हे वजा वजा अधिक 7x झाले आणि हे काय झाले वजा 6 झाले. चल समान असलेली बघा हे दोन चल आहेत, त्यामुळे वजा 5 अधिक 1 म्हणजेच किती येणार आहे वजा 4x वर्ग झाले. ठीक आहे. 7 आणि 2 किती झाले 9x झाले. ठीक आहे. वजा वजा अधिक चिन्ह वजा म्हणून 7 आणि 3 9 आले. म्हणजे त्याचा उत्तर काय असणार आहे बघा वजा 4x वर्ग अधिक 9x वजा 9 म्हणजे पहिलाच पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर आहे. ठीक आहे.
हे आता डायरेक्ट आपण सोडवलेलं आहे, पण जर तुम्हाला नाही समजलं मला कमेंट करा, आपण परत एकदा सोडवून देऊयात. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला बघा a अधिक b बरोबर c अधिक d दिलेले आहे. d ची किंमत आपल्याला काढायची आहे, त्यामुळे काय होईल इथं बघा, हे a अधिक b तर इथंच राहील आणि हा जो c होता इकडे गेल्यानंतर काय होईल, वजा c होईल. ठीक आहे, किमती टाका. a ची किंमत किती दिली होती, म्हणजे त्याची बहुपदी काय दिलेली आहे, 5x वर्ग वजा 7x अधिक 6 दिलेली आहे. ठीक आहे, b ची किंमत काय आपली 2x वर्ग अधिक 7 आहे आणि वजा कंसात c ची किंमत आहे ती आहे आपली x वर्ग अधिक 2x वजा 3 किंमत आहे. ठीक आहे, आता सोडवून घेऊया. पहिल्यांदा आता हे जे बाहेरचं आहे ते सोडवून घेऊया, म्हणजे सोपं जाईल. 5x वर्ग अधिक 2x वर्ग म्हणजे तिथं झाले 7x वर्ग, बरोबर आहे. हे वजा 7x तसेच राहिले. 6 12 ने 13 झाले, बरोबर आहे. आणि वजा आता इथली चिन्ह बदलली, म्हणजे इथं आले x वर्ग वजा 2x आणि वजा वजा अधिक 3 झाले, कारण वजा चिन्ह होतं त्याचं अधिक झालं. ठीक आहे, परत एकदा समान जे चल आहेत ती बघा. 7x वर्ग वजा x वर्ग म्हणजे किती झाले, 6x वर्ग झाले. ठीक आहे, वजा 7 वजा 2 म्हणजेच वजा 9x आले. 13 अधिक 3 म्हणजेच किती झाले, अधिक 16 आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा काय असणार आहे, 6x वर्ग वजा 9x आणि अधिक 16 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय आहे, बरोबर पर्याय आहे. आता या ठिकाणी बघा a अधिक d बरोबर a आहे, दोन्ही बाजूला a असल्यामुळे निघून गेलं, तर इथं बघा d बरोबर किती राहिले, इथं शून्यच राहिलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. इथं बघा 5व्या प्रश्नामध्ये पण आपल्याला तसंच दिलेलं आहे, a अधिक b बरोबर a अधिक d दिलेला आहे. इकडं पण a आहे, इकडं पण a आहे, तो इकडे गेल्यावर वजा होईल आणि a ला a निघून जाईल, म्हणजे d बरोबर काय झालेलं आहे, b राहिलेले आहे. आणि b ची किंमत ही किती आहे बघा, 2x वर्ग अधिक 7 आहे, त्यामुळे यामध्ये काय असणार आहे, 2x वर्ग अधिक 7 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर असणार आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीने इथं सुद्धा तसंच आहे, a वजा c बरोबर a वजा d आहे. ठीक आहे, आता इथं बघा a ला a गेला, परत वजा c बरोबर वजा d राहिले, दोन्ही बाजूला वजा चिन्ह असल्यामुळे ते निघून गेलं. d बरोबर किती आलं, तर c आलं. म्हणजेच आता c ची बहुपदी काय दिली होती आपल्याला, तर x वर्ग अधिक 2x वजा 3 दिली होती, म्हणजे त्याचं उत्तर काय असणार आहे, x वर्ग काय आहे, x वर्ग अधिक 2x वजा 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर असणार आहे. ठीक आहे, आता 7व्या गणितामध्ये a अधिक d बरोबर 0 आहे, म्हणजेच a बरोबर काय असणार आहे आपले, d इथं असणार आहे आणि ह्याला वजा चिन्ह येणार आहे, कारण इथं बघा a अधिक d बरोबर 0 म्हणजेच d बरोबर हा अधिक 1 इकडे गेल्यानंतर वजा झाला. आता म्हणजेच याची चिन्ह काय झाली, बदलली, बरोबर आहे या बहुपदीची. म्हणजेच इथं झाले वजा 5x वर्ग अधिक 7x आणि वजा 6 आहे का बघा पर्याय, वजा 5x वर्ग अधिक 7x वजा 6 म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. आता 7व्या गणितामध्ये 8व्या गणितामध्ये a वजा d, आता a वजा d बरोबर किती आहे, 0, म्हणजेच a बरोबर हा d इकडे गेल्यानंतर धन झाला, म्हणजे a बरोबर d, म्हणजेच d ची किंमत ही काय असणार आहे, जेवढी a ची असणार आहे तेवढीच असणार आहे, म्हणजे 5x वर्ग वजा 7x अधिक 6 म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर असणार आहे. 8वा प्रश्न बघतोय, जो की शेवटचा प्रश्न आहे. काय सांगितलेले बघा, 3m वर्ग वजा 5m अधिक 7 या बहुपदीतून m वर्ग अधिक 2m वजा 3 ही बहुपदी वजा करून आलेल्या बहुपदीत वजा 2m वर्ग अधिक 2m अधिक 2 ही बहुपदी मिळवली असता पुढील पैकी कोणती बहुपदी मिळेल. आता काय काय सांगितलेले बघा आपल्याला. पहिलं तर आपल्याला काय दिलेलं आहे, 3m वर्ग वजा 5m अधिक 7 या बहुपदीतून ही बहुपदी वजा केली, म्हणजेच वजा याला कंस टाकूया म्हणजे सोडवायला बरं पडेल. m वर्ग अधिक 2m वजा 3 करून आलेल्या बहुपदीत काय केलं आपण, तर ही बहुपदी मिळवली. ठीक आहे, म्हणजेच आपण काय करू शकतो, अधिक काय असणार इथं, वजा 2m वर्ग अधिक 2m अधिक 2 आहे. ठीक आहे, तर कोणती बहुपदी मिळेल असं आपल्याला विचारलेलं आहे. आता हे सगळ्या बहुपद्या बाहेर काढूया कंसातून. इथं 3m वर्ग वजा 5m अधिक 7 वजा m वर्ग वजा 2m अधिक 3, कारण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे आतली चिन्ह बदलले. इथं धन चिन्ह असल्यामुळे आतली चिन्ह तशीच राहणार आहेत. ठीक आहे, अधिक 2m अधिक 2. ठीक आहे, आता इथं बघा 3m वर्ग 1 हे वजा m वर्ग एकत्र करूया म्हणजे सोडवायला बरं पडेल, 2m वर्ग.
आता इथे बघा -5m वजा 2m आणि अधिक 2m. ठीक आहे. नंतर होते +7 +3 आणि +2. हे वजा 2m अधिक 2m गेले. 3m वर्ग होते आणि इथं बघा 1 आहे. वजा वजा अधिक म्हणजे 3m वर्ग वजा 3m वर्ग म्हणजे हे काय झाले, हे पण एकमेकांना निघून गेले. राहिले काय तर बघा या ठिकाणी -5m राहिले आणि इथं 7 आणि 3 10 आणि 2 12 म्हणजे अधिक किती आलेले 12 आलेलं आहे. म्हणजेच -5m अधिक 12 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा स्वाध्याय संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. उद्याच्या भागात आपण स्वाध्याय 32.3 पूर्ण सोडवून देणार आहे आणि महत्त्वाचा स्वाध्याय आहे. त्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करून हाईप द्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. तोवर डिस्क्रिप्शन मधले आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.